एक प्रश्न विचारू. तू अभ्यासासाठी बसतोस, पुस्तक उघडतोस, पण 5 मिनिटातच लक्ष दुसरीकडे जातं आणि मग स्वतःलाच म्हणतोस, माझ्याकडून अभ्यासच होत नाही. पण खरंच समस्या अभ्यासाची आहे का? की काही अशा सवयी आहेत ज्या नकळत तुझं लक्ष चोरत आहेत? आज आपण अशाच 5 सवयीबद्दल बोलणार आहोत. आणि शेवटची सवय बहुतेक प्रत्येक विद्यार्थ्याकडून होते. सवय क्रमांक 1, अभ्यास सुरू करण्याआधी मोबाईल हातात घेणं. फक्त 2 मिनिटं असं म्हणत तू मोबाईल उघडतोस. एक रील, मग दुसरी, मग एखादा मेसेज, आणि कळतही नाही अर्धा तास निघून जातो. यामुळे मेंदूला सतत नवीन गोष्टींची सवय लागते आणि मग पुस्तकावर लक्ष केंद्रित करणं अजून कठीण होतं. म्हणून अभ्यास सुरू करण्याआधी मोबाईल स्वतःपासून दूर ठेव. सवय क्रमांक 2, सुरुवातीलाच मोठं लक्ष ठेवणं. आज 5 तास अभ्यास करायचा, आज संपूर्ण पुस्तक संपवायचं. ऐकायला छान वाटतं, पण मनावर अनावश्यक दडपण येतं. त्याऐवजी फक्त 25 मिनिटं सुरुवात कर. एकदा सुरुवात झाली की पुढचं पाऊल आपोआप पडतं. सवय क्रमांक 3, स्वतःची इतरांशी तुलना करणं. तू इतका अभ्यास करतो, ती रोज इतके तास बसते, हे पाहून आपण स्वतःलाच कमी समजू लागतो. पण लक्षात ठेव, तुझी स्पर्धा दुसऱ्या कोणाशीही नाही, ती कालच्या स्वतःशी आहे. सवय क्रमांक 4, झोप आणि शरीराकडे दुर्लक्ष करणं. रात्रभर जागून अभ्यास करणं ही हुशारी नाही. थकलेला मेंदू माहिती नीट लक्षात ठेवू शकत नाही. चांगली झोप, थोडा व्यायाम आणि पुरेसे पाणी या छोट्या सवयी अभ्यासात मोठा फरक घडवतात. सवय क्रमांक 5, उद्यापासून सुरू करेन असं सतत म्हणत राहणं. तो उद्या कधीच येत नाही. योग्य वेळेची वाट पाहू नकोस. आज, आत्ताच फक्त 10 मिनिटं सुरुवात कर. कारण छोटी सुरुवात मोठा बदल घडवू शकते. शेवटी जर तुला वाटत असेल की अभ्यासात मन लागत नाही, तर स्वतःला दोष देण्याआधी या 5 सवयींकडे एकदा नक्की बघ. कदाचित समस्या तुझ्यात नाही, समस्या तुझ्या सवयींमध्ये आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.